नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी परिसरात केके रेंजमधून मोठ्या प्रमाणात अवैध माती उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित महसूल अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने प्रशासनाकडे तक्रार केली आहे. पारनेर तालुक्यातील मौजे ढवळपुरी येथे केके रेंज हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माती उत्खननाचं काम गेली 1.5 ते 2 महिन्यापासून चालू आहे आणि गेली अनेक वर्षापासून त्या तक्रारीचा पाठपुरावा चालू आहे. परंतु काय होत आहे, शासकीय अधिकाऱ्यांना मासिक वेतन जे हे राज्य शासनाकडून अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे काय होतं आहे की अवैध धंद्यातून त्यांना ते आर्थिक पैशाची देवाणघेवाण होऊन त्यांची हाऊसमौज हे करण्यासाठी त्यांना हे अशा अवैध धंद्याला पाठबळ द्यावं लागतं. याबाबत मौजे ढवळपुरी ग्रामपंचायतीने सुद्धा ठराव तहसील कार्यालय पारनेर यांना दिलेला आहे. परंतु काय होतंय, आज जरी ग्रामपंचायतीने ठराव दिला परंतु स्थानिक ग्रामपंचायतीने सुद्धा तो ठरावाच्या नुसार ज्या आपल्या गावातून जी अवैध वाहतूक होतीये ती जी वाहने ती अडवायला पाहिजे आणि संबंधित तहसीलदारला फोन करायला पाहिजे. परंतु काय होतंय, त्या तहसील कार्यालयाने आता काल परवा 1-2 दिवसापूर्वी जी अशी कारवाई दाखवली, चातुर्मातुर जो ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरवर कारवाई केली आणि संबंधित जे तलाठी सर्कल आहेत यांनी फक्त बघ्याची भूमिका घेऊन फक्त जे समोर जी वाहने आहेत, जे हायवा, जे JCB आहे त्यांनी उत्खनन करून जी माती वाहतूक केली जाते ती वाहनं सोडून दिली आणि ट्रॅक्टरवर कारवाई केली. म्हणजे जे वाहन स्पीडनी पळणार नाही त्या वाहनाला अडकवलंय. आणि त्यातही बी जो पंचनामा त्यांनी चातुर्मातुर केलाच असेल, कारण संबंधित जो ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर फक्त घाटामध्ये काहीतरी इंजिन लॉक झालं म्हणून बंद केलेला आहे आणि फक्त टॉर्ली त्या तहसील कार्यालयाला लावलेली आहे. तर या अवैध गौण खनिज बाबत जे आपले राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत यांनी ज्या एक राज्यस्तरीय आणि एक विभागीय स्तरीय समिती गठीत केली आहे, तर या समितीच्या गौण खनिजेच्या आदेशानुसार संबंधित RTO विभाग असेल, संबंधित पोलीस स्टेशन असेल किंवा महसूल विभाग असेल यांनी ज्या अवैध गौण खनिज जी वाहनं आहेत ही वाहनावर कारवाई जी आहे तिन्ही विभागाची झाली पाहिजे. आणि याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा या महसूल विभागाने फक्त आर्थिक देवाणघेवाणसाठी आज जे देशासाठी लोक लढतात त्यांच्या प्रशिक्षणासाठी जे क्षेत्र आरक्षित केलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये चोरी होतीये. जर यांच्या चोऱ्या थांबू शकत नाही तर सर्वसामान्य लोकांच्या काय चोऱ्या थांबवणार आहे? आणि यांना जे आज जे उत्खनन होते ढवळपुरीमध्ये यांना राजकीय विरोध असतात तरी नेमका कोणाचा आहे? आणि अशा लोक जर जे राजकीय लोक असतील यांनी जर अशा अवैध गौण खनिजवाल्यांना जर साथ देत असेल तर या जनतेने सुद्धा या राजकीय अशा विरोध असताना धडा शिकवला पाहिजे. आणि असे गौण खनिजाला तुम्ही साथ देऊन आणि हे दुसरी गोष्ट म्हणजे हा जो महसूल गोळा होतोय आज जवळजवळ जर या जर वाहनं पकडली तर कोट्यवधी रुपये हा शासनाला महसूल गोळा होणार आहे. पण सर्वसामान्य आम्ही सामाजिक कार्यकर्ते ओढून थकलोय आणि RTO विभाग सुद्धा बागेची भूमिका घेतोय. त्यांनी कारवाई कोणाही करायची? जे अवैध जे ट्रान्सपोर्टचे वाहन आहेत यांच्यावर म्हणजे जास्त प्रमाणात त्यांनी लोड आणला म्हणून त्यांच्यावर कारवाई. अरे जी वाहनं तुमच्या समोर दिसत आहे त्या ज्या डंपराला नंबर नाही, त्या डंपर माती घेऊन चाललाय, त्याला कोणता ETP पास नाही, काहीच नाही, ही वाहनं तुम्ही यांना सोडून द्यायचं आणि त्या वाहनावर कारवाई करायची. असा तर आपला RTOचा अलीनगरचा कारभार आहे. म्हणजे अशा बाबत सुद्धा वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही जर कारवाई जाणीवपूर्वक होत नसेल तर अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने जे राज्य म्हणजे अप्पर आयुक्त आणि अप्पर सचिव जे या महसूल अवैध गौण खनिज बाबत जे नेमलेले पथक आहे या पथकाच्या विरोधात अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने औरंगाबाद खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल करणार आहोत. आणि जर कारवाई या मीडियामधून हीच विनंती करतो की लवकरात लवकर आपण कारवाई करून ह्या अवैध वाहनावर जप्त करून ज्या तिन्ही प्रक्रियेमध्ये जी कारवाई ती कारवाई करावी. धन्यवाद.